नमस्कार. मी संजय विठ्ठल जडर. या वर्षीची आपली मोहीम श्री उमरठ ते श्री रायगड मार्गे मोरारबाजी देशपांडे समाधी अशी 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पार पाडली. मोहिमेचा सांगता हा श्री रायगड येथे यावर्षी अतिउत्साहात झाला. त्या प्रसंगी आपल्याला गुरुजींनी अनेक संकल्प, काही गोष्टी पुढील कार्यक्रम करण्यासाठी सांगितल्या. त्यापैकीच धर्मवीर बलिदान मास ज्या ज्या गावात सूर्य उगवतो त्या प्रत्येक गावात धर्मवीर बलिदान मास पाळला गेला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्यासाठी गुरुजींनी आपल्याला आवाहन केले आणि ते आव्हान आपण सगळ्यांनी स्वीकारून सगळ्या महाराष्ट्रभर कार्यकर्ते कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहेच. पण काही आपलं स्वतःचं नियोजन नसल्यामुळे त्यामुळे व्यवस्थित त्याची रचना होत नाही आहे. त्यासाठी काही आपल्याला मार्गदर्शक सूचना करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. बलिदान मास प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावात सूर्य उगवतो त्या गावामध्ये पाळला गेला पाहिजे. त्यासाठी गुरुजींनी आपल्याला अनेक धारकऱ्यांना स्वयंस्फूर्त काम करण्यासाठी प्रेरणा दिलेली आहेच. पण त्यासाठी मागील वर्षी गुरुजींनी आपल्याला एक घरोघर वाटण्यासाठी धर्मवीर बलिदान मास कशासाठी करायचा, कसा करायचा, का करायचा, हे पत्रक गुरुजींनी आपल्याला लिखित स्वरूपात दिलेलं आहे. त्यामुळे आपलं प्रत्येकाचं काम हे एकदम सोपं झालेलं आहे. ते पत्रक आपण जर आपल्या केंद्राभोवतीच्या 100 घरांमध्ये जर दिलं तर 100% 100 घरातले तरुण त्या बलिदान मास केंद्रावर उपस्थित राहू शकतील. फक्त आपल्याला थोडे कष्ट घेणं हे जरुरी आहे. ते जर आपण करू शकलो तर मोठ्या ताकदीने गावोगाव बलिदान मास हा पाळला जाईल. बलिदान मास केंद्र वाढण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, गाव प्रमुख, विभाग प्रमुख आणि जे जबाबदारी घेऊन काम करतात त्या सर्व प्रमुखांनी गुरुजींनी आपल्याला जे पत्रक दिले मागील वर्षी, हे पत्रक धर्मवीरच नव्हे तर हिंदू धर्मवीराग्रणी हे पत्रक आपण एक केंद्र निर्माण केलं की त्याच्या भोवती 100 घरांमध्ये जर आपण हे पत्रक देऊ शकलो आणि प्रत्येक घरात आवाहन केलं की अमुक ठिकाणी अमुक वाजता आपण उपस्थित राहायचे, तर 100% आपल्याला मोठ्या प्रमाणात यश निर्माण होईल आणि अनेक तरुण त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. फक्त आपल्याला थोडे कष्ट घेण्याची जरुरी आहे. प्रत्येक प्रमुखाने ती पत्रकं छापून अनेक केंद्र जे चालवतात त्यांना ती पुरवली पाहिजेत, जेणेकरून ते अनेक घरांमध्ये पोचली जातील. आत्ता नुकताच जो छावा चित्रपट चालू आहे, तो समाज मनावर खूप परिणाम करणारा ठरलेला आहे. तर त्याचाच फायदा आपण जर करून घ्यायचा असेल तर हे पत्रक घरोघर जाणे अत्यावश्यक आहे. आपल्याला प्रत्येकाला स्वतःला तो अनुभव येईलच की प्रत्येक घरात जर आपण पत्रक पोहोचवू शकलो आणि त्या केंद्रावर प्रचंड संख्येने लोक ते पत्रक वाचून 100% उपस्थित राहतील ही खात्री बाळगा. तसेच आपले वेगवेगळे प्रमुख आहेत, त्याचबरोबर प्रत्येक धारकऱ्याचं सुद्धा कर्तव्य आहे. त्यांचा आणि आपला संपर्क होऊ शकला नाही किंवा ते काही कामाच्या व्यापामुळे आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही, तरी प्रत्येक धारकऱ्यांनी हे पत्रक त्याची PDF आपल्याला मिळेल. ते पत्रक आपण जर स्वतः त्याच्या झेरॉक्स प्रिंट काढल्या तर एक प्रत 2 रुपयाला पडते. अशा 100 प्रती प्रत्येक धारकरी ₹200 खर्च करून त्या करू शकतो आणि प्रत्येक धारकऱ्याने आपलं स्वतःचं कर्तव्य समजून जर आपण 100 प्रती काढून त्या केंद्राभोवती वाटल्या तर खूप मोठ्या संख्येने आपलं काम उभं राहू शकतं. तर ती काळजीसुद्धा प्रत्येक धारकऱ्यांनी घेऊन
ते काम करावं, असं या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो. आपण जर सर्वांनी एक केंद्र आणि त्याच्या भोवती 100 घरांमध्ये आपण ती पत्रकं पोहोचवली आणि बलिदान मास मोठ्या संख्येने पार पाडला, तर ती येणारी संख्या आपल्याला गुरुजींनी रायगडावरती जून महिन्यामध्ये हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन भूमिपूजन समारंभ जो करायचा आहे, तर 100% मला खात्री आहे की ती संख्या बलिदान मास केंद्रावर येणारी ती भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुद्धा एका निमंत्रणावर हजर होऊ शकते. तसेच त्याचबरोबर आपल्याला हिंदवी स्वराज्य खाडा पहारा जो गुरुजींनी कार्यक्रम दिलाय, त्यासुद्धा त्यासाठी सुद्धा ह्याच बलिदान मास केंद्रावर उपस्थित राहणाऱ्यांची आपण खाडा पहारा योजनेमध्ये नावनोंदणी करू शकतो. हा एक आपल्याला ह्या पत्रकामुळे तो एक आपल्या कामाला फायदा होणार आहे आणि आपण हजारो घरांमध्ये याच्यामुळे पोचणार आहोत. तर माझी सगळ्यांना कळकळीचे आव्हान आहे की आपण आळस न करता, न चुकता उद्यापासून बलिदान मास प्रारंभ होत आहे. तर त्यासाठी तातडीने हे पत्रक आपण छापून घ्यावे किंवा झेरॉक्स काढावी आणि आपल्या केंद्र जे आपण निवडले त्याच्या भोवती 100 घरांमध्ये ते पोस्ट करून त्यांचा पाठलाग करून रोज बलिदान मास केंद्रावर कसे उपस्थित राहतील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे. बलिदान मास पाळत असताना आपल्याला जे गुरुजींनी नियम घालून दिलेत, त्या नियमानुसारच आपण ते सर्व कार्यक्रम केले पाहिजेत, जेणेकरून आपल्या श्री शिवप्रतिष्ठानची शिस्त आणि जो आपला सगळा एकंदर कारभार चाललाय तो व्यवस्थित शिस्तबद्धरित्या दिसून येईल. अनेक संस्था किंवा इतर काही उपक्रम चालू आहेत, ते दुय्यम आपण ठरवावेत आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याला जे नियम गुरुजींनी घालून दिलेत त्या प्रकारेच आपण बलिदान मास कसा पाळला जाईल आणि जास्तीत जास्त त्या केंद्रावर कशी संख्या उपस्थित राहील याच्यासाठीच आटोकाट आपण प्रयत्न करायचे. वारंवार आपल्याला गुरुजींनी सांगितलंय की ज्या ज्या गावात सूर्य उगवतो त्या त्या गावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं काम उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी सर्व प्रमुख असतील, धारकरी असतील, ह्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे की ते काम उभं राहण्यासाठी आपण जीवाचं रान करूया. आपण आत्तापर्यंत फक्त गुरुजींनी आज्ञा करायची आणि आपण हात वर करायचे आणि विसरून जायचं, असं आत्तापर्यंत आपल्याकडून सर्वांकडूनच ते घडलेलं आहे. तर या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की यावर्षी जूनमध्ये जो हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन भूमिपूजन कार्यक्रम आहे, त्यासाठी मोठ्या ताकदीने आपल्याला रायगडावर जायचं आहे. त्यासाठी हा धर्मवीर बलिदान मास ज्या ज्या गावात सूर्य उगवतो त्यासाठी खूप प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण सर्व, मला खात्री आहे की आपण सर्वजण आळस झटकून हे 100% काम पूर्ण करू आणि गुरुजींनी दिलेला शब्द हा आपण 100% पाळू. जय श्रीराम, जय हनुमान.